नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करा, ओबीसी मुस्लिम समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। महापालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या युवा मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे, जेणेकरून मतदारांची संख्या वाढेल आणि त्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल। युवा मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या कारणाने त्या अडचणी दूर करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीने केलेली असून त्या मागणी संदर्भात आज रोजी अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी ओबीसी एसबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशफाक शेख, मोहम्मद अन्सारी, रियाज खान, आरिफ अन्सारी, नासिर खान, अदनान अन्सारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आदेशानुसार तसं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जे युवा मतदार आहे त्यांचं नाव मतदार यादीत यायला पाहिजे, त्यांनी मतदान केलं पाहिजे। त्या संदर्भात आयोगाची भूमिका आहे आणि ते आयोग त्यासाठी प्रयत्नशील आहे। तर सरकार देखील युवा मतदारांना प्रोत्साहन देते, त्यांना प्रोत्साहन करते। मात्र असं असताना देखील जे युवा मतदार ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले, वरती 8 महिने 7 महिने झालेले आहेत, तरी देखील त्यांचे फॉर्म ऑनलाईन भरले जात नाही। ते वेबसाईट जे त्याला ॲक्सेप्ट करत नाही, ते रिजेक्ट करतात। म्हणून मोठ्या प्रमाणे जे धुळे जिल्ह्यातील जे आपले युवा मतदार आहे ते नोंदणीपासून वंचित आहे। त्यांची नोंदणी व्हावी, जर तसं कारवाई झाली नाही तर आता जे काही महिन्यात जे मनपा आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे त्यामध्ये ते मतदानापासून वंचित राहू शकतात। तशी गत होऊ नये म्हणून जे आम्ही या साहेबांना भेटलो, त्यांना सर्वप्रथम सांगितली आणि त्याच्यावर त्वरित जे वेबसाईटला अपडेट करा, काय करता येईल ते करा। मात्र ते युवा मतदार जे आहे ज्यांची वय झालेली आहे ते मतदानापासून किंवा त्यांचं नाव मतदार यादीत यायला पाहिजे यासाठी आपण कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे।